Yes, everyone, now you all can mark your presenting. Please mark your presenting, all of you. Okay, so this is our Marathi speaking class, and we are reached up to session number 14. Yes, this is our session number 14. आतापर्यंत आपण फळे, फुले, देन पक्षी, प्राणी यांची नावे शिकलो. 40 पर्यंत अंक तुम्ही बोलू शकता. येस, बोलायला शिकलो आपण, लिहायला शिकलो. देन वी ऑल्सो सॉ सम बेसिक थिंग्स, काही बेसिक गोष्टी तुम्ही बोलायला शिकलात. येस, काही रोजच्या वापरातले शब्द, त्यावरून तुम्ही सेंटेंसेस बनवायला शिकलात. आप उनके उन वर्ड्स का यूज करके वाक्य बनाना सीखे, उनको बोलना सीखे. यस, तो आज हम एक नया टॉपिक लेने वाले हैं, दैट विल बी कन्वर्सेशन. यस, कन्वर्सेशन. In this type of conversation, in this type of lesson, I'm going to I'm going to see how you all are going with your studies. Okay, आप अगर अच्छी तरह से बोल रहे हो तो आप सब लोग बहुत अच्छी तरह से ये मराठी क्लास सीरियसली लेके उसका स्टडी भी कर रहे हो, ये समझ में आ जाएगा. यस, फर्स्ट आई हैव चोजन योर सिंपल कन्वर्सेशन. ओके, फॉर यू आई हैव चोजन अ सिंपल कन्वर्सेशन. मैं आपको पहले वो कन्वर्सेशन बोल के बताऊंगी. देन आई विल चूज 2 person फ्रॉम यू. ओके, आई विल चूज 2 person फ्रॉम यू, एंड you have to do conversation between both. Okay, all of you ready? See everyone, this is my humble request, please join the class before 5 minutes. Yes, at least 2 minutes before join कीजिए. It's already 9:03 and अभी जो लोग join हो रहे हैं, मैं पढ़ाना छोड़ के मुझे उनको एंट्री देना पड़ रहा है. Yes, इसलिए please at least join 2 minutes before. Okay everyone? Yes, so can we move? आज हम कन्वर्सेशन पढ़ने वाले हैं. Yes, is my screen visible to all of you? Please let me know in the chat box. Okay. So this will be your conversation. This type of conversation you are going to learn today. Before that, you should know what is formal and informal conversation. Yes, you can see in this conversation I have mentioned whether the sentence you are saying is formal or informal. Yes, so you should first clarify what is formal and informal. Okay. आता आपण फॉर्मल आणि इनफॉर्मल याला मराठीत काय म्हणतात ते समजून घेऊया अगोदर, नंतर मी तुम्हाला संभाषण शिकवणार. येस, कन्वर्सेशन इज कॉल्ड एज संभाषण इन मराठी. हाउ टू प्रोनाउंस? संभाषण. येस, सी. फॉर्मल इज औपचारिक. फॉर्मलला मराठीमध्ये औपचारिक असं म्हणतात. सो व्हॉट इज फॉर्मल? यू ऑल नो. हम स्कूल में फॉर्मल या इनफॉर्मल लेटर लिखते थे, राइट? फॉर्मल लेटर हम किसको लिखते थे? प्रिंसिपल, देन कोई मैनेजर, या फिर किसी भी एरिया का रिस्पेक्टेड पर्सन. यस, उसको हम फॉर्मल लेटर लिखते थे. और इनफॉर्मल वी राइट टू अवर फ्रेंड्स, फैमिली. यस, राइट, यू ऑल रिमेम्बर. ये सब हम स्कूल में सीख चुके हैं, हाउ टू राइट अ फॉर्मल एंड इनफॉर्मल लेटर. सो फॉर्मल इज with respect and saying to elders, professionals, working persons, respected persons. Okay, तो फॉर्मली आप किससे बात करोगे? फॉर्मल मतलब रिस्पेक्ट देके जब आप बात करना चाहोगे तो वो कौन से व्यक्ति होंगे, कौन से पर्सन होंगे? जो आपसे बड़े हैं, किसी भी प्रोफेशनल, like doctor, policeman. Okay, you have to respect them, you have to uh, you have to talk to them formally. Yes, then working persons and
रिस्पेक्टेड पर्सन्स. ओके, फॉर्मलला म्हणायचं आहे, फॉर्मलला म्हणायचं आहे औपचारिक. येस. देन इनफॉर्मल, इनफॉर्मलला म्हणायचं आहे अनौपचारिक. इनफॉर्मल को मराठी में कहा जाता है अनौपचारिक. इनफॉर्मल, हाउ वी से इनफॉर्मल टू our friends, close people, close family members. Yes, Pradipta ji, it is perfectly all right. Okay, see, informal to our friends, close people, close family members, etc. Yes, जो हमारे फ्रेंड्स होते हैं, आपले मित्र मैत्रिणी, देन क्लोज पीपल, आपल्या फॅमिलीतली लोक जे आपल्याशी खूप क्लोज आहेत. येस, जसं काही जण माताजी कह के बुलाते हैं, कुछ लोग रिस्पेक्ट दे के बुलाते हैं, तो कुछ लोग आई, आई तू इकडे ये. यस, कुछ लोग कहते हैं माताजी आप इधर आइए. तो ये आप पे बेस्ड है कि जो फैमिली मेंबर्स है उनको आप रिस्पेक्ट दे के बात कर रहे हैं, या फिर आपसे बहुत क्लोज है तो आप उनको ऐसे ही बुला रहे हैं इनफॉर्मली. ये आप पे है, लेकिन मैंने आपको बता दिया है कि फॉर्मल और इनफॉर्मल का मीनिंग कैसा है, क्या है, और उसको हम कन्वर्सेशन में किस तरह यूज करेंगे. यस, फॉर्मली सेंटेंस आप बोलोगे उन उन व्यक्तियों के लिए, उन पर्सन के लिए जो प्रोफेशनल है, आपसे एल्डर है एंड वर्किंग पर्सन है, और या किसी भी एरिया के रिस्पेक्टेड पर्सन है. इनफॉर्मल सेंटेंस आप बोलोगे आपके फ्रेंड्स, आपके क्लोज रिलेटिव्स एंड आवर आपके family members. Okay, so we are going to start with conversation. Okay, if two people are meeting, in that one is going to office or school. Okay, here we have school going students also in our Marathi class, that's why I have mentioned here school also. Otherwise we are going with office only. Okay, here we have 2 3 school going students also, that's why I have mentioned school here. Okay, so this conversation is between 2 people. Okay, हे जे संभाषण आहे ते 2 व्यक्तींमध्ये आहे. यस, ये जो कन्वर्सेशन है वो 2 व्यक्तियों के बीच में है. फर्स्ट आई विल टीच यू एंड देन I will pick 2 person from you and you have to do conversation. Yes, see, first is how are you. First person 1 is saying how are you. अगर आप how are you का मीनिंग बोलेंगे तो वो है मराठी में तुम्ही त्याला म्हणाल तुम्ही कसे आहात. फॉर्मली अगर आप बोल रहे हो, जैसे कि मैं आपको एक एग्जांपल दूंगी. अगर अभिशान जी बोल रहे हैं और कोई स्कूल गोइंग किड है वो बोल रहा है, तो स्कूल गोइंग किड अभिशान जी को कैसे बोलेगा, तुम्ही कसे आहात. यस, वो रिस्पेक्ट दे के बात करेगा, तो वो बोल फॉर्मल सेंटेंस आएगा, तो वो बोलेगा तुम्ही कसे आहात. यस, अगर इनफॉर्मल है, अगर आपके ही एज के किसी व्यक्ति के साथ आप बात कर रहे हो तो आप बोलोगे, या फिर आपके फ्रेंड है उनसे बात कर रहे हो तो आप बोलोगे तू कसा आहेस. अगर वो मेल है तू कसा आहेस, फीमेल है तो तू कशी आहेस. येस, हाउ आर यू, तुम्ही कसे आहात, तू कसा आहेस, तू कशी आहेस. येस, देन आई एम फाइन. सेकंड इज आई एम फाइन. द अदर पर्सन विल रिप्लाई. दूसरा जो व्यक्ति है वो किस तरह से रिप्लाई देगा, दूसरा व्यक्ती आहे तो कशाप्रमाणे रिप्लाय देणार, आय एम फाइन म्हणजे मी ठीक आहे. बोथ फॉर मेल अँड फिमेल आय एम फाइन इज सेम. ओके, मी ठीक आहे असंच, व्यक्ती मेल असू द्या किंवा फिमेल असू द्या, आपण मी ठीक आहे हे वाक्य जेव्हा बोलतो तेव्हा त्यामध्ये मेल आणि फिमेल असा फरक होत नाही, दोन्हीसाठी वाक्य सेम आहे. येस, मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात, मी ठीक आहे. यू आर गोइंग टू कन्वर्सेट इन मराठी. ओके, आपको किस तरह से कन्वर्सेशन करना है, मराठी में करना है. तो अगर मैं चंद्र रमन जी से बात कर रही हूँ तो मैं पूछूंगी तुम्ही कसे आहात, तो वो बोलेंगे मी ठीक आहे. ओके, अशा प्रकारे. देन थर्ड इज वेर आर यू गोइंग. देन आई विल आस्क हिम तुम्ही कुठे चाललात. ओके, तुम्ही कुठे चाललात इज फॉर्मल सेंटेन्स. दिस इज सेम फॉर
मेल अँड फिमेल. येस, तुम्ही कुठे चाललात हे सेंटेन्स आहे फॉर्मल. मग तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना जेव्हा तुम्ही बोलता, मग ते मेल असू दे किंवा फिमेल असू दे, ओके, मॅन ऑर अ लेडी, यू शुड आस्क तुम्ही कुठे चाललात. येस, इफ एंजल इज आस्किंग टू एंजल इज स्पीकिंग टू चंदन देजी, देन एंजल शुड आस्क तुम्ही कुठे चाललात. ओके, शी शुड स्पीक फॉर्मली, राइट? इफ the sentence is for Om, okay, if Angel is speaking to Om, so he is also a school going kid, Angel is also a school going kid, so they should say तू कुठे चाललास. अगर वो ओम से बात कर रही है तो वो बोलेगी तू कुठे चाललास. यस, बिकॉज इट्स मेल एंड इनफॉर्मल. देन अगर ओम एंजल से बात कर रहा है तो वो फीमेल की तरह, फीमेल और इनफॉर्मल जैसे बात करेगा तो वो बोलेगा तू कुठे चाललीस. ओके, वेयर आर यू गोइंग के 3 तरह आपको वेयर आर यू गोइंग बोलना है. अगर बोल सकते हैं तो देखिए, फॉर्मली अगर आपके आगे वाला पर्सन, आपके सामने वाला पर्सन कौन है, उसकी क्या एज है, ओके, उसकी रेपुटेशन क्या है, उसके हिसाब से आपको बात करनी है. अगर वो रिस्पेक्टेड पर्सन है जिसको मैंने आपसे बात करने के लिए बोला है तो आप बोलोगे तुम्ही कुठे चाललात. अगर वो मेल है और आपके हम उम्र है, आपके दोस्त है, तो आप बोलेंगे तू कुठे चाललास. अगर वो लेडी है, फीमेल है और आपकी हम उम्र है, आपकी दोस्त है, तो आप बोलेंगे तू कुठे चाललीस. ओके, समझ में आया है यहाँ तक? तुम्ही कसे आहात, तू कसा आहेस, तू कशी आहेस, मी ठीक आहे. तुम्ही कुठे चाललात, तू कुठे चाललास, तू कुठे चाललीस. येस, हैव यू गॉट टिल हियर? आपको समझ में आ रहा है? प्लीज लेट मी नो, otherwise I will repeat this for you. Yes, please let me know all of you. ओके, चंद्र रमन जी बोलिए, क्या डाउट है आपको? मैम, ये अगर एल्डरली लेडी है तो उन्हें तुम्ही कशा हाथ ये बोलना पड़ेगा ना? यस यस यस, गुड. आई फॉरगॉट टू मेंशन ओवर देयर. यस, वेरी गुड. ओके, एल्डरली अगर लेडी है, फॉर्मली आपको बात करनी है तो आपको बोलना पड़ेगा तुम्ही कशा आहात. यस, वेरी गुड चंद्र रमन जी, वेरी गुड ऑब्जर्वेशन. ओके, आई हैव फॉरगॉट टू मेंशन देयर. ओके, तो आपको समझ में आ रहा है सबको? मैं आगे वाला ले लू? शुड आई प्रोसीड विद द फोर्थ वन? यस एवरीवन? ओके, so I will make correction for you over here. Okay, yes. Okay, I have corrected. अगर एल्डरली लेडी है तो आपको कहना है तुम्ही कशा आहात. अगर मेल है तो यू विल से तुम्ही कसे आहात. ओके, फोर्थ वन इज आई एम गोइंग टू द ऑफिस और स्कूल. यस, आई एम गोइंग टू. आपका क्वेश्चन क्या था? एक सामने वाला व्यक्ति आपको क्या पूछने वाला है? वेयर आर यू गोइंग, तुम्ही कुठे चाललात, तू कुठे चाललास, तू कुठे चाललीस. योर आंसर विल बी आई एम गोइंग टू दी ऑफिस. गोइंग पीपल विल से ऑफिस, अदरवाइज स्कूल. ओके, आय एम गोइंग टू ऑफिस और आय एम गोइंग टू स्कूल. मी ऑफिसला चाललो आहे. मेल होंगे वो बोलेंगे मी ऑफिसला किंवा शाळेला चाललो आहे. येस, फीमेल होंगे वो बोलेंगे मी ऑफिसला किंवा शाळेला चालली आहे. येस, गॉट. नेक्स्ट इज हाउ इज योर वर्क. जो ऑफिस जाने वाले हैं उनको आप पूछेंगे हाउ इज योर वर्क गोइंग ऑन.
यस, नहीं तो जो स्कूल जाने वाले हैं उनको पूछा जाएगा हाउ इज युअर स्टडी गोइंग ऑन. यस, मराठी में उसको बोलेंगे तुमचं काम किंवा अभ्यास कसा चालू आहे. तुझं काम किंवा तुझा अभ्यास कसा चालू आहे. अगर एल्डरली है, फॉर्मली आपको बात करनी है तो आप बोलेंगे तुमचं काम कसं चालू आहे. देन अगर आपके हम उम्र है, इनफॉर्मली बात करनी है तो आप बोलेंगे तुझं काम कसं चालू आहे. यस, देन he or she will answer my work or study is going good. माझं काम किंवा माझा अभ्यास मस्त चालू आहे. यस, ओके, गुड, ठीक आहे, छान. हाउ इज एव्हरीवन इन युअर हाऊस. तुमच्या घरी सगळे कसे आहेत. फॉर्मली, एल्डरली पर्सन से फॉर्मली बात करनी है तो आप बोलोगे तुमच्या घरी सगळे कसे आहेत. देन मेल फीमेल दोनों हो, इनफॉर्मली आपको बात करनी है, आपके फ्रेंड है, रिलेटिव है, क्लोज रिलेटिव है तो आप बोलेंगे तुझ्या घरी सगळे कसे आहेत. एव्हरीवन इज गोइंग गुड. सगळे ठीक आहेत. ओके, ठीक आहे. आय शुड लीव नाव, आय एम गेटिंग लेट. मला निघालं पाहिजे, खूप उशीर होत आहे. दिस विल बी सेम फॉर मेल और फीमेल. ओके, आय शुड लीव नाव, आय एम गेटिंग लेट. मला निघालं पाहिजे, खूप उशीर होत आहे. ओके, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड दिस. See, I will again read this for you and this time I am going to read in Marathi only. ज्या प्रकारे तुम्हाला कन्व्हर्सेशन करायचं आहे त्या प्रकारे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ओके, yes, okay. In that I will first read for a elderly person. Okay, I am talking to a elderly person. Suppose I am talking to a elderly person. Yes, तुम्ही कसे आहात. मी ठीक आहे. तुम्ही कुठे चाललात. मी ऑफिसला चाललो आहे. तुमचं काम कसं चालू आहे. माझं काम मस्त चालू आहे. ठीक आहे, छान. तुमच्या घरी सगळे कसे आहेत. सगळे ठीक आहेत. ठीक आहे. मला निघालं पाहिजे, खूप उशीर होत आहे. ओके, दिस वॉज I was talking to elderly person male. ओके, एल्डरली पर्सन जो मेल है उनसे मैं बात कर रही थी, ऐसा आप समझ लीजिए. नाउ आई एम गोइंग टू टॉक टू अ एल्डरली पर्सन फीमेल. ओके, एल्डर लेडी से मैं बात कर रही हूँ. हाउ आई विल टॉक. तुम्ही कशा आहात. मी ठीक आहे. तुम्ही कुठे चाललात. मी ऑफिसला चालली आहे. तुमचं काम कसं चालू आहे. माझं काम मस्त चालू आहे. ठीक आहे, छान. तुमच्या घरी सगळे कसे आहेत. सगळे ठीक आहेत. ठीक आहे. मला निघालं पाहिजे, खूप उशीर होत आहे. ओके, दिस वॉज I was talking to. Suppose I was talking to a elderly person, lady. Okay, now I am going to talk to my friend. Okay, मैं मेरी दोस्त से या मेरे हम उम्र मेल फ्रेंड से बात कर रही हूँ. मेल फ्रेंड से. देन आई विल से लाइक तू कसा आहेस. मी ठीक आहे. तू कुठे चाललास. मी ऑफिसला चाललो आहे. तुझं काम कसं चालू आहे. माझं काम मस्त चालू आहे. ठीक आहे, छान. तुझ्या घरी सगळे कसे आहेत. सगळे ठीक आहेत. ठीक आहे. मला निघालं पाहिजे, खूप उशीर होत आहे. येस, दिस आय वॉज टॉकिंग टू माय मेल फ्रेंड. Then I will now talk to my female friend. Okay, my female friend, my female close relative. Yes, or whoever I'm going to talk informally who is a female. Yes, now तू कशी आहेस. मी ठीक आहे. तू कुठे चाललीस. मी ऑफिसला चालली आहे. तुझं काम कसं चालू आहे. माझं काम मस्त चालू आहे. ठीक आहे, छान. तुझ्या घरी सगळे कसे आहेत. सगळे ठीक आहेत. ठीक आहे. मला निघालं पाहिजे, खूप उशीर होत आहे. ओके, यस, अंडरस्टूड. जब भी आपको बात करनी मैं बोलूंगी, कन्वर्सेशन करने बोलूंगी
तब आपको क्या करना है, मैं आपको पर्सन 1 और पर्सन 2 करके नंबर दूंगी। मैं जब भी पर्सन 1 बोलूंगी तो उसने जो सेंटेंस चालू है वो बोलना है। यस, इफ आई विल से पर्सन 1, द पर्सन 1 विल से तुम्ही कसे आहात, पर्सन 2 विल से मी ठीक आहे। ओके, इस प्रकार। यस, ऑल ऑफ यू रेडी? One person whom I will show how to talk, how to do conversation. Is one person ready to do conversation with me? Yes, anyone? Please write your name in the chat box. Okay, yes, चंद्र रमन जी, मैं आपसे बात करना चाहूंगी। आप अपना माइक ऑन कर सकते हैं। Yes. So, first of all, I am going to ask you the first question. So, I will be person 1 and you will be person 2, right? Yes. येस मॅम. Yes. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. तुम्ही कुठे चाललात? मी ऑफिसला चाललो आहे. तुमचं काम कसं चालू आहे? माझं काम मस्त चालू आहे. ठीक आहे, छान. तुमच्या घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहे. ठीक आहे. मला निघायला पाहिजे, खूप उशीर होत आहे. Very good. Okay, this way you have to do conversation between you. Yes. So now I require a pair who should do conversation. Yes, anyone? Write your name. I will choose 2 names from them. Yes, please write your name. This is how you have to do conversation. Like you saw me and Chandra Raman ji. हम दोनों ने conversation किया है. Yes. So I have got some names. Let me check. Okay. Yes, विनय सिन्हा जी and कंवर राज जी, आप अपना माइक चालू कर सकते हैं। विनय सिन्हा जी will be Yes, ma'am. person 1 and कंवर राज जी will be person 2. Okay, accordingly you have to put on your mic and switch off. Okay. Okay. Yes, Yeah, कंवर राज that's जी फिलहाल अपना माइक ऑफ रखिए आप। विनय सिन्हा जी will be person 1, he will say the first sentence. Okay. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. तुम्ही कुठे चालात? मी ऑफिसला चाललो आहे. तुमच्या काम कसा चालू आहे? माझे काम मस्त चालू आहे. ठीक आहे, छान. तुमच्या घरी चांगले कसे आहात? सगळे ठीक आहेत. ठीक आहे. मला निघायला पाहिजे, खूप उशीर होत आहे. Yes, very good both of you. Yes, you can switch off the mic. Thank you, ma'am. Yes, very good both of you. Yes, very well tried. Anyone else? Whoever wants to try. Okay, now Swarupa ji and Chandan ji will put on their mic. Okay, this time, yes, this time you should understand that Chandan ji, you are talking to a lady. Yes, your sentence should be changed. Okay, ma'am. Yes. Okay. So first you will talk. Chandan ji will be person 1. तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे. तुम्ही कुठे चाललात? मी ऑफिसला चाललो आहे. चालली आहे. You चाललो should आहे. say चालली yes, आहे. चालली आहे. Yes. चालली आहे. तुमचे काम कसा चालू आहे? माझं काम मस्त चालू आहे. ठीक आहो, छान.
हाऊ इज तुमच्या घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. Yes, Swarupaji, you should मला say the last one. मला निघालं पाहिजे. खूप उशीर होत आहे. Yes, very good, both of you. You can Thank you, put ma'am. off your mic. Yes, now we have Gayatri ji and Mosmi ji. Okay, this time other type conversation you will use. Okay, both are ladies, so you should talk accordingly. Yes, start. Swarupa, sorry, Mosmi ji will be the person one. तुम्ही कसा आहात? मी ठीक आहे. तुम्ही कुठे चाललात? मी शाळेला चालली आहे. तुमचे Yes, now काम Mosmi ji, no, Mosmi ji, if she is saying शाळेला चालली आहे, then you should ask about the studies. Okay? तुमचा अभ्यास. तुमचा अभ्यास कसा चालू आहे? माझा अभ्यास मस्त चालू आहे. ठीक आहे, छान. तुमच्या घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत. ठीक आहे. Yes, Gayatri ji, the last one is yours. ओके. मला निघालं पाहिजे. खूप उशीर होत आहे. Okay, good. You can put off the mic. Now, yes, Medha and Kshanika is there. Okay, so Medha and Kshanika. Medha will be person one, and okay, now this time the other type of conversation will be there. Like Medha and Kshanika are both like friends or sisters, yes, so they should talk informally. Okay, Medha? Yes, ma'am. Yes, start. कशी आहेस? मी Yes. ठीक आहे. तू कुठे चाललीस? मी ऑफिस शाळेला No, only one thing. मी शाळेला चालली आहे. You should say मी शाळेला चालली आहे. चालली आहे. Okay. तुमचा अभ्यास कसा चालू आहे? No. तुझा अभ्यास. You're talking to her तुझा? informally, right? You should say तुझा अभ्यास. तुझा अभ्यास कसा चालू आहे? माझा अभ्यास मस्त चालू आहे. ठीक आहे, छान. तुझ्या घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत. ठीक आहे. मला निघालं पाहिजे. मला निघालं पाहिजे. उशीर होते आहे. Okay, good both of you. Yes, anyone else? Okay, अभिशान जी आपका हो चुका है? नहीं मैडम. Okay, so now you will talk with Angel. Yes, Angel, put on your mic. Now she is a little girl and you should talk accordingly. Yes, you will Okay. be the person one, Abhishan ji. You will be the person one. ओके. तू कशी आहेस? Yes. मी ठीक आहे. तू कुठे चाललीस? मी शाळेला चालली आहे.
तुझा अभ्यास कसा चालू आहे? माझा अभ्यास मस्त चालू आहे. ठीक आहे, छान. तुझ्या घरी चांगले कसे आहेत? सगळे ठीक आहेत. ठीक आहे. मला निघालं पाहिजे, खूप उशीर होत आहे. Yes, बराबर. very good, both of you. Good one. Yes, so you all have understood how to change your conversation accordingly. Yes, सबको पता चल गया है. Now GVS Naidu Ujid is there and Om is there, right? Yes, Om is there. Okay, so GVS Naidu sir ji, आप है. You will be the person one, and Om is also a school going kid, so you have to talk to him accordingly. Yes, ओके मॅडम. yes, you will be the person one. तू कसा आहेस? तू कसा आहेस? मी ठीक आहे. Yes, तू कुठे चालस? मी शाळेला चाललो आहे. तुझा अभ्यास कसा चालू आहे? माझा अभ्यास चांगला चालू आहे. ठीक आहे, छान. तुझ्या घरी सगळे कसे आहेत? माझ्या घरी सगळे ठीक आहे. ठीक आहे. मला आता उशीर होतो आहे. मला निघालं पाहिजे. मला आता निघायला पाहिजे, खूप उशीर होतो आहे. Yes, very good, nice one. Okay, anyone else has remained? कोई रह गया है तो चैट बॉक्स में प्लीज अपना नाम लिखिए. Yes, anyone? All are done? Okay, let me check. Yes, I think all of you have done, right? So, you find it interesting? Yes, you found it interesting? आपको पता चला अभी किस तरह से एल्डरली पर्सन है, आपके हम उम्र है, आपसे छोटे हैं, उनसे आप किस तरह से बात कर सकते हैं. यस, मेल फीमेल में फर्क करके आप किस तरह से बात कर सकते हैं, आप सबको अभी पता चल गया है, राइट? यस. So now we have completed our conversation. I will post this type of conversation, one more conversation in our WhatsApp group, and then you have to learn that. Okay, and in our next lecture we will practice like this only. अगर हम conversation करते जाएंगे, ज्यादा से ज्यादा conversation पढ़ते जाएंगे, आप बोलना सीखोगे, तभी आपको जो आप अदर देन जो महाराष्ट्रियन लोग हैं उनसे आपको बात करना अच्छी तरह से आ जाएगा. ओके, जो महाराष्ट्रियन लोग हैं उनसे आपको बात करना, किसी को लिखने का प्रॉब्लम है, किसी को बात करना आना है ठीक से, तो आपको बहुत अच्छी तरह से बात करना आ जाएगा अगर आप कन्वर्सेशन एक से ज्यादा सीखते जाओगे. ओके, okay. Yes, one doubt is there from Abhishan ji, how to decide suffix or word. Yes, मैडम अभिशान जैसे जी. हाँ हाँ मैडम, हाँ, जैसे बोलिए, गोइंग बोलिए. था उसमें फॉर्मल में चल लास आखिर में लास आया, फिर मेल आहे. के लिए इनफॉर्मल में लीस चाल लीस आया है, और फिर फीमेल के लिए चाल लात आया. तो ये जो सफिक्स हैं, ये इसके लिए कुछ रूल है या हमको याद रखना पड़ेगा? ये जनरली मैंने आपको जो जेंडर में सिखाया था, लिंग में सिखाया था, उसी तरह से है, तो आपको ये याद करना पड़ेगा. ओके, ओके ओके. यस. ओके, so now we are going to revise our numbers. Okay,
आपको कन्वर्सेशन अच्छी तरह से समझ में आया है सबको? अपने जिस तरह से सबने बात की एक दूसरे से, उससे मुझे तो लगता है कि यू ऑल हैव अंडरस्टूड वेरी क्लियरली. ओके, यस, एम आई राइट? Please let me know in the chat box if you all have understood this conversation and do not have any doubt in this. So I will proceed with the next one. Yes, please let me know. Okay. Okay. So आज आपण तुमचे अंक जेवढे शिकलेलो, आपण 40 पर्यंत अंक शिकलेलो, राईट? सगळ्यांना आठवतात 1 ते 40 अंक? येस, मी पहिले तुम्हाला ते बोलून दाखवणार आहे आणि नंतर एकेकाने माईक ऑन करून चालू करून मला ते अंक बोलून दाखवायचे आहेत. येस, सो फर्स्ट 1 ते 10. पहिले आपण 1 ते 10 अंक घेणार आहोत. येस, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. येस, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10. Okay, so I will ask you and you should put on your mic and say this number. Yes, I will take your name. First we will start from अभिशान जी. अपना माइक ऑन कीजिए और ये मला 1 ते 10 अंक बोलून दाखवायचे आहेत. येस, अभिशान जी. जी, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Yes, still you have your pronunciation problem. You should say paths, no pant. You should say Okay. paths. Okay. Now, no need to raise your hands, everyone. I will ask each and every student. Okay. Now, Angel will put on her mic. Yes, miss. Say. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay. Now, Chandan जी अपना माइक चालू कीजिए. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, चंद्ररमन जी अपना माइक ऑन कीजिए. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, नेक्स्ट है गायत्री जी. येस मॅम. Yes. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay, good. Next is Kanwar Raj ji. येस मॅडम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay. Next is Medhya. Yes, ma'am. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay, Kanishka is also with you. Shanika, sorry.
Shanika is also there. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay, good. Next है मौसमी जी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay. Next is Om. Next teacher. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay. Next is Pradipta ji. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Okay, Pradipta ji, you are there in conversation? Yes, madam. Okay, I forgot. Sorry. I thought आपने नहीं किया, इसलिए मैं नहीं अभी सॉरी पूछने मैडम, वाली थी. कन्वर्सेशन में नहीं किया मैंने. सॉरी. नहीं किया ना? नहीं That's मैडम. what. Okay. So anyone else has remained for conversation? So I will pair them with Pradipta ji. Yes, anyone else? Please write in chat box. Is there anyone left for conversation? Okay, मैडम so नेक्स्ट टाइम कर लेंगे, कोई बात नहीं मैडम. no, I will do with you. Okay. So first of all, let me finish the numbers. Then we will be. Yes. Okay. Yes. Now next is व्यंकट स्वामी जी, आप अपना माइक ऑन कीजिए. आपल्याला तुम्हाला 1 ते 10 अंक बोलून दाखवायचे आहेत. ओके मॅडम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, गुड. नेक्स्ट इज विनय सिन्हा जी, आप अपना माइक चालू करिए. यस मैम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Yes, good one. Okay, so I will pair myself with Pradipta ji and we will do the conversation. Okay, एक बार फिर से हम conversation के यहाँ पे आ गए हैं. देखिए, आपका भी एक बार रिवाइज हो जाएगा. Yes, Pradipta ji, I will be the person 1 and you will be the person 2. Okay. ओके मॅडम. Yes. तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे. तुम्ही कुठे चाललात? मी ऑफिसला चालली आहे. येस. तुमचं काम कसं चालू आहे? माझं काम मस्त चालू आहे. ओके, ठीक आहे, छान. तुमच्या घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत. ठीक आहे. लास्ट वाला आपको बोलना है. मला निघालं पाहिजे, खूप उशीर होत आहे. यस, गुड वन. एक क्वेश्चन है, ये जो बिंदी लगाते हैं ल के ऊपर निघालंग, उच्चारण क्या होता है? सॉरी, उच्चारण क्या होता है एग्जैक्टली? निघालंग ही बोलना है या कुछ और? नहीं, आपको सिर्फ उस पे जोर देना है. जो लास्ट लेटर है सिर्फ उस पे जोर देना है. ओके. ओके मैडम. ओके. येस, सो वी विल कंटिन्यू विथ अवर नंबर्स. तुम्ही 1 ते 10 पर्यंत अंक मला सगळ्यांनी बोलून दाखवले आहेत. नाव आपण घेणार आहोत 11 ते 20. येस, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. प्लीज सगळ्यांनी प्रोनाउन्सिएशन नीट करायचं आहे. Each and every one of you has pronounced 5 wrong. Okay, आपल्याला बोलायचं आहे 5. You should say 5. No need 5. 5 के लिए ज्यादा जोर दे के बोलने की जरूरत नहीं है, क्योंकि 5 हिंदी में कहा जाता है. मराठी मध्ये आपल्याला 5 फक्त सिंपली 5 म्हणायचं आहे. जास्त जोर द्यायचा नाही. ओके, 5. सो हियर वी आर नाउ हियर वी आर विथ 11 ते 20. 11 ते 20 अंक घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, आय हॅव लॉस्ट माय नेटवर्क.
मेरी आवाज सुनाई दे रही है सबको? प्लीज लेट मी नो, एम आई ऑडिबल? स्क्रीन दिख रही है? माई स्क्रीन इज विजिबल? ओके, ओके, सी, सी, 11, then 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Okay, again I will read this for you. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Okay, so I will start from चंद्र रमन जी. चलिए अपना माइक ऑन कीजिए. आता आपल्याला 11 ते 20 अंक बोलायचे आहेत. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके, सी, आप प्रोनाउंसिएशन जब भी कर रहे हो तो देखिए 15 ऐसे नहीं करना है, ये हिंदी में आ जाता है. आपको सिर्फ बोलना है 15, 15, 15, 18. ओके, 18. यस. नेक्स्ट है मौसमी जी, अपना माइक ऑन कीजिए. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके, गुड वन. यस, नेक्स्ट है प्रदीप्ता जी, अपना माइक ऑन कीजिए. यस, प्रदीप्ता जी, आर यू देयर? ओके, Yes, madam. नेक्स्ट इज ओके, से द नंबर्स. Yes, madam. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके, देन है स्वरूपा जी. स्वरूपा जी, अपना माइक ऑन कीजिए प्लीज. यस मैम. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके, गुड. नेक्स्ट है Ma'am, अभिशान जी. can I say 1 to 10 also? I didn't say. ओके, यस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Okay, good. Okay, Sorry, ma'am. I forgot to take your name. Yes, next problem. is अभिशान जी, अपना माइक ऑन कीजिए. हाँ मैडम. 11, Yes, say. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Okay, 19, 20 आणि 14. Yes. ओके मैम. Okay. Next है ओके, कंवर राज जी, आप अपना माइक चालू कीजिए प्लीज. यस मैडम. Yes, 11, good. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके, गुड. नेक्स्ट है गायत्री जी, आप बोलिए. 11, 12, 13, 14,
15, 16, 17, 18, 19, 20. ओके 20, 19, 20. यस नेक्स्ट इज ओके वेंकटा स्वामी जी, आप अपना माइक चालू कीजिए और ये नंबर बोलिए। 15, 16, 17, 18, 19, 20. ओके नेक्स्ट इज मेध्या। मेध्या से these numbers. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Good one. Angel. Yes, Angel. Yes, miss. Say these numbers. Yes, miss. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Okay, good one. Okay, see, अगर आपने ठीक से सुना होगा तो मेध्या एंड एंजल का प्रोनाउंसिएशन आप देख सकते हैं एज दे आर स्कूल गोइंग किड. ओके, they are school going kid and they must have a language Marathi. That's why they are pronouncing very well. Yes, so like this you have to pronounce. टाइम लगेगा लेकिन आ जाएगा. Just you have to do practice. Okay, keep on practicing. Okay, और कोई रह गया है ये नंबर बोलना? प्लीज रेज योर हैंड. ओके, विनय सिन्हा जी बोलिए. यस मैम. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके नेक्स्ट है चंदन डे जी. आप अपना माइक ऑन कीजिए. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके ओम, पुट ऑन योर माइक. Yes, ma'am. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके देन क्षणिका. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके सो ऑल ऑफ यू हॅव डन. सबके हो गए हैं. सगळ्यांचे 11 ते 20 अंक बोलून झालेत का? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. जर कोणी राहिलं असेल तर नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. Okay, so from the next time, yes, from the next time in our Marathi language class, we will talk in Marathi only. Okay, you all are ready? Just try to talk in Marathi. Whatever doubt you have, whatever questions you have, yes, please try to ask me them in Marathi. So, हमारा लैंग्वेज का जो बोलने का प्रॉब्लम है वो सॉल्व हो जाएगा. ज्यादा से ज्यादा आप बात करोगे. देखिए आपने क्लास क्यों लगाया है? क्योंकि आपके यहाँ पे जो घर में आप पॅन्डेमिक की वजह से हम सब लोग घर में है. आपण सगळे घरात आहोत राईट. त्यामुळे घरातल्या लोकांशी तुम्ही तुमच्या लैंग्वेज मध्ये बोलत असणार. आप अपनी ही लैंग्वेज में बात करते होंगे ना. तो मराठी बोलना आपको ज्यादा यूजफुल नहीं होता होगा वहां पे. तो हम क्या करेंगे नेक्स्ट लेक्चर से वी विल टॉक इन मराठी. ओके, नेक्स्ट लेक्चर पासून आपण सगळे मराठी मध्ये बोलूया जेणेकरून तुमचं मराठी एकदम मस्त होईल. तुम्हाला बोलायला खूप छान जाईल. ओके, सो आता तुम्ही सगळेजण क्लास लेफ्ट करू शकता. सगळ्यांना जे आज मी संभाषण घेतलं ते समजलंय का? येस गायत्री जी, यू हॅव डाऊट आस्क. Ma'am, can we use जाते instead of चाललात? Okay, yes, you can. Yes, Marathi is language where you तुम्हाला खूप समानार्थी शब्द भेटतील. आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द सुद्धा शिकणार आहोत. येस बघा, मी शाळेत चालली आहे.
त्याला आपण मी शाळेत जात आहे असं सुद्धा म्हणू शकतो. ओके. ओके मॅम. Yes. Okay, if you don't have any doubt, you can leave the class now. Bye bye everyone. जर तुम्हाला काही ओके चंदन जी you have doubt? Yes, ask. हाँ मैडम, ये कॉन्वर्सेशन में कुछ कुछ जगह पे डॉट था वर्ड में, तो आपने बताया कि उसमें जोर लगाना है, तो हो. बट डॉट में ना का भी साउंड आता है, तो कहाँ पे जोर लगाना है, कहाँ पे ना लेना है, वो कैसे पता चलेगा? वो आपको वर्ड बोलने के बाद पता चलेगा. देखिए जैसे मैं आपको बोल रही हूँ अम्बा. ओके. अम्बा. तो अम्बा के ऊपर डॉट आएगा तो वो पहला डॉट आया है. राइट. पहला डॉट आया है तो उसको अंग करके बोलना है आपको. अंग करके. अगर लास्ट में आ रहा है किसी भी वर्ड के ऊपर तो उसको सिर्फ जोर लगा के बोलना है. ओके. ओके 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 ओके. थैंक यू. Okay, welcome. Okay, so if you have cleared your doubt, you can leave the class. Bye bye everyone. Good night. शुभ रात्रि टीचर. Shubha Ratri. Good night. Bye bye.